कुठल्या गोष्टीमध्ये आनंद ना आपण जेवढे लाईफमध्ये आनंद घेत प्रत्येक ठिकाणी त्रास. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मराठी उद्योजक व्यवसाय करताना कुठेतरी फेल होतात, सेटबॅक होतात, आपल्या व्यवसायात नुकसान होतं, मोठ्या तोट्याला त्यांना सामोरं जावं लागतं. बरेचसे आपली मराठी मुलं म्हणून ह्या व्यवसायात यायला मागत नाही. मराठी मुलांनी नोकरीच करावी, व्यवसायात उतरू नये, अशा गोष्टी आपल्याला ह्या मध्यमवर्गीय कुटुंबातून नेहमीच ऐकायला येत असतात. आपल्या लोकांनी व्यवसायात आलं पाहिजे, आवर्जून आलं पाहिजे असं म्हणत असताना एकीकडे कुठेतरी मागे पडताना दिसतात आपली मुलं, की नाही मी एकदा प्रयत्न केला, नंतर मग माझं नुकसान झालं, त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आता परत येणारच नाही. अशा अनेक गोष्टी येतात. व्यवसायाबद्दल त्यांची निगेटिव्हिटी त्यांच्या मनात आणि त्यांच्या पूर्ण परिसरात, त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला ऐकायला मिळते. नेमकं हे असं का घडतं? आपण आपल्यासोबत श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे श्री संदीप खोत सर आहेत. अनेक उद्योजक त्यांनी घडवलेत आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचा खूप दांडगा अनुभव आहे. उद्योजकता कशी असायला पाहिजे याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. संदीप सर, स्वागत आहे बातमीकारमध्ये आपलं. मराठी मुलं मागे पडतात, व्यवसायात येण्यापूर्वी त्यांना भीती वाटते. नोकरी हाच एकमेव पर्याय आहे आणि त्याच्यातच आपलं आयुष्य घालवायचं आणि सिक्युअर नोकरी करून आपलं उर्वरित रिटायरमेंट लाईफ पण आपण त्या पद्धतीने घालवायचं, अशी काही भावना, अशा काही गोष्टी आपण वारंवार ऐकायला मिळतात. की इवन स्थळं पाहताना पण मुलींचे पालक ते मुलगा कुठे नोकरीला आहे हे विचारतात. तर मुलाचा व्यवसाय आहे असं म्हटल्यावरती काही मुलींचे आईवडील पण बॅकफूट होतात. तर सर काय सांगाल आपण यावरती? एक खरं आहे की माइंडसेट, जसं आपल्याला बोलू नये पण मराठी आपले जे मुलं आहेत की आपल्याला जी पारंपरिक शिक्षण दिलं जातं त्यामध्ये एक माइंडसेट असते की बस आपण शिकावं, ग्रॅज्युएशन करावं, नोकरी करावी, बस गव्हर्मेंट जॉब, जास्तीत जास्त गव्हर्मेंट जॉब्स किंवा प्रायव्हेट जॉब्स. आणि म्हणजे जसं आपण विचार करतो तिथपर्यंतच तर पोचणार ना. आपण जे माइंडसेटच ठेवून दिलं आहे की बस एखादी नोकरी केली 8 तास 12 तास, नंतर संध्याकाळी गेलं, मग काय तर मग क्रिकेट किंवा मग काय पॉलिटिक्स किंवा मग आजूबाजूला काय चाललं आहे, मग याच्यामध्ये जर आपण वेळ घालवला तर मग कसं होणार. पण जर आपण लिमिटेडमध्येच राहिलो, कारण आता आपण मुंबईमध्ये बघतो की जे मेजॉरिटी बिझनेसमॅन्स आहेत ते बाहेरचे आहेत. मग मराठी मुलांना कोणी अडवलं आहे का की तुम्ही करू नका? आज एक UP-मधनं येऊन बिझनेस करू शकतो, बिहारमधनं करू शकतो, पंजाबमधनं करू शकतो, मारवाडी करू शकतात, गुजराती करू शकतात, साऊथ इंडियन करू शकतात. मग मराठी का नाही करत? एक केरलावरनं येऊन बिझनेस करतो, एक पंजाबमधनं येऊन करू शकतो. मराठी मुलं मुंबईतच आहेत ना, तुम्ही का नाही करत? माझा प्रश्न तोच तर आहे. ते तिकडनं येऊन करतात. आम्ही कधी कधी गावाला, म्हणजे सिंधुदुर्गाला गाव आहे, तर बघितलं की सगळी मारवाडी लोकांची शॉप्स आहेत. मी मारवाडींच्या अगेन्स्ट नाही आहे, कोणाच्या अगेन्स्ट नाही आहे, बट तिथे बघितलं की शॉप सगळं मारवाडी, स्वीटची, ज्वेलरीची किंवा हार्डवेअरची शॉप्स मारवाडी लोकांचीच आहेत. मग मराठीची का नाही? पण आपलं माइंडसेटच तसं झालं की बस मुंबईला जायचं, नोकरी करायची, किंवा मुंबईला आहे जॉब्स करायचं, बस कसं तरी आरडाओरडी खायच्या, बॉसचं ऐकायचं, इन्सल्ट सहन करायचा, पण जॉबला टिकून राहायचं, ट्रेनचे धक्के खायचे, जायचं डोंबिवली ट्रॅव्हल्स करायचं, जायचं मुंबईच्या बाहेर, मुंबईची घरं विकून. मग माइंडसेटच असा असेल, तुम्ही गोलच सेट करत नाही आहे. तुम्ही तर गोल तर सेट करा. फॉर एक्झाम्पल, जसं एक कॉमन एक्झाम्पल मी बरेच वेळ देतो की सपोज 2 शिप्स आहेत, 2 जहाज आहेत जे पाण्यामध्ये उभे आहेत. एक जहाजाच्या कॅप्टनला माहिती आहे की मला कुठे जायचं आहे, त्याच्याकडे प्रॉपर प्लॅन आहे, त्याच्याकडे प्रॉपर मॅप आहे. दुसऱ्या जहाजावर जो कॅप्टन आहे त्याला माहिती नाही माझा प्लॅन काय आहे, माझ्याकडे कुठे जायचं ते त्याला माहिती नाही. तो म्हणाला ठीक आहे आपण जाऊ ना, बघू आपण. आणि दोघे त्या शिपला पाण्यामध्ये घेऊन गेले. दोघे पाण्यामध्ये शिपला घेऊन गेले.
एकाकडे प्रॉपर प्लॅन आहे, एकाकडे प्रॉपर डेस्टिनेशन्स आहे, त्याच्याकडे मॅप आहे, आणि दुसऱ्याकडे काय ना, तो म्हणाला जा हवा इथे आले तर हवा इथे गेला, तिकडे आले तर तिकडे गेला. आता मला तुम्हीच सांगा की आता दोघांपैकी दोघांचं काय होईल? ज्याच्याकडे मॅप आहे तो सक्सेसफुली जाणार पुढे. 99% तो त्याला डेस्टिनेशनवर पोहोचणार. पण ज्याच्याकडे प्लॅन नाही आहे, तर आपण काय करतो, आपण गोलच सेट करत नाही आहे ना. तुम्ही पहिलं तर गोल तर सेट करा. तुम्ही गोल सेट करा की मला हे बनायचं आहे, तुम्हाला ते बनायचं आहे. तुमच्या अपॉर्च्युनिटीज, तुमच्या प्रायोरिटीज डिसाईड करा. तुम्ही डिसाईडच नाही केला, तुम्ही फक्त ते इन्व्हॉल्वमेंटमध्ये राहिले, इन्स्टावर, फेसबुकवर बिझी राहिले, त्या गॅजेट्स तुम्हाला एंगेज करतात आहेत, तुमच्या टॅलेंटला एंगेज करतात आहेत. त्यांचं कामच आहे ते. तुम्ही त्या IPLमध्ये बिझी असणार 1-1, 2-2 महिने, तर कसं होणार ते? तुम्ही तुमचे गोल डिसाईड करा, तुमचे प्लॅन डिसाईड्स करा. तुम्ही तुमचे प्लॅन डिसाईड केले की त्याच्याबरोबर मग तुमचे रस्ते निघतात. आणि राहिला बिझनेसमध्ये आपण नेहमी घाबरतो, कारण बिझनेसमध्ये नुकसान होणार, नुकसान होणार, नुकसान होणार. काय नुकसान होणार? तुम्ही काय घेऊन आले होते? शकताना आपण काय घेऊन आलो होतो? काय नुकसान? ठीक आहे, सुरुवातीला थोडंफार होतं. प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंफार नुकसान. कुठलंही काम करताना पहिलं तर नुकसान होतं. जसं एक अध्यात्मामध्ये कथा आहे, अमृत मंथन कथा, जिथे देवताज आणि असुर समुद्र मंथन करत असतात. आणि ते समुद्र मंथन करत असतात याच्यासाठी, अमृतासाठी, अमृत मिळालं पाहिजे. पण अमृत मंथन करत असताना डायरेक्ट पहिला अमृत येत नाही ना, पहिलं विष येतं. मग ते आता विष आलं, अरे बापरे बापरे, आता सोडून द्या, गिवअप करा, असं नाही होतं. त्यांनी गिवअप नाही केलं ना. मग देवतांना तो प्रॉब्लेम आला, मग आपल्याला पण येणार ना. सुरुवात कुठलीही करताना पहिल्या प्रॉब्लेम्स येणार. ते विष म्हणजे काय? प्रॉब्लेम येणार. प्रॉब्लेम आले की मग प्लॅन करा की बाबा का आला प्रॉब्लेम, कसा आला, मी कसाला रेक्टिफाय करू शकतो, त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. नंबर 1. नंबर 2, तुम्ही एक गोष्ट आहे की आजकाल आपण जे मॉडर्नायझेशन्स आणि एज्युकेशन सिस्टम्स, आणि त्याच्यामुळे आपण आपलं कंट्रोलरला विसरलो आहे, जो सुपर पॉवर आहे, जो या सिस्टीमला चालवतो. आपण म्हणतो काय आहे, सगळं ओल्ड आहे, असं नाही आहे. खूप जरुरी आहे. या सिस्टीमला जो चालवतो, या ब्रह्मांडाला चालवतो, जो कंट्रोलर आहे, ज्यावेळी आपण त्याला सरेंडर होतो, आणि त्याला विचारतो की मला हेल्प कर, त्यावेळी रिसिप्रिकेट होतो तो. तर त्यामुळे श्रद्धा ही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही भगवंतावर श्रद्धा ठेवा, त्याला सिन्सिअरली आवाज द्या, तो तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करतो. जसं हलाल विष आलं तसं भगवान शिवजीने ते पिलं आणि प्रॉब्लेम सॉल्व केला. तसंच तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आला, तुम्ही सरेंडर व्हा, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळणार, तुम्ही पुढे जा. पण तुम्ही फर्स्ट प्लॅन बनवा. फर्स्ट यू मेक अ प्लॅन की मला काय करायचं आहे, मला कुठला बिझनेस करायचा आहे. आणि आता सगळं ऑनलाईन झालं आहे. यूट्यूबवर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आहेत, अवेलेबल आहेत. कितीतरी बुक्स अवेलेबल आहेत, मोटिवेशनल बुक्स आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स आहेत. सगळ्यात बेस्ट टाईम आहे तुम्हाला एखादं स्टार्टअप करायचं असेल तर. आणि ज्याला रडत बसत तर नेहमी, जसं तुम्ही कोविडचं एक्झाम्पल दिलं, तर कोविडमुळे बरेचसे लोक रडत बसले, अरे माझं हे गेलं, माझं ते गेलं. पण ज्यावेळी एक दरवाजा बंद होतो त्यावेळी दुसरा दरवाजा ओपन पण होतो ना. जसं आमचा बिझनेस आहे, आमचा इन्स्टिट्यूट बिझनेस आहे, आम्ही ट्रेनिंग देत होतो, तर ट्रेनिंग आमचा बिझनेस आमचा बंद झाला. 6 महिने बंद होता, काही सगळं बंद. पण आमचा दुसरा अपॉर्च्युनिटी सुरू झाला. आमच्या बुक सेल झाल्या, आमचे प्रोडक्ट सेल झाले, आणि आम्ही घरामध्ये बसून लॅपटॉप्स वगैरे रिपेअर करून पण देत होतो. म्हणजे तो बिझनेस आमचा चालू, म्हणजे अर्निंग थांबलं नव्हतं कुठे, अर्निंग स्टार्ट्स होतं. आमचं ऑनलाईन ट्रेनिंग चालू होतं. का तुम्ही एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा आपोआप ओपन होतो, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. रडत बसले का रे हे झालं ते झालं, तर मग नाही होणार. मग तुम्ही तुमचं माइंडसेटला चेंज करा की मी करू शकतो. तुम्ही प्लॅन करू शकता, तर तो करू शकतो, मग मी का नाही करू शकत? देवाने दोघांना सेम बुद्धी दिली आहे ना, मग का नाही करू शकत? जर तो करू शकतो, मी काय करू शकतो? तुम्ही म्हणा नाही ठीक आहे मी चाळीतच राहणार, बस माझं आयुष्य. अरे मुंबईमध्ये जे फ्लॅट्स आहेत, मग आपण कधी ती स्वप्न बघणार का? आपण नेहमी त्या चाळीत किंवा डोंबिवली किंवा कुठेतरी लांब असं बदलापूर तिथेच जाणार का? का नाही आपण ग्रोथ करू शकणार? का नाही करू शकणार? का नाही करायला पाहिजे? माझा प्रश्न तो आहे. पॉलिटिशियन लोक तुम्हाला मिसयूज करतात आहे, तुम्हाला त्यांच्या गोलला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला ते तुमचे कार्यकर्ते बनवणार, हे बनवणार, तुम्हाला एंगेज करणार तुम्हाला त्याच्यामध्ये.
आणि त्यांची पोळी वाजून घेणार. तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊ नका. तुम्ही तुमच्या लाईफला लक्ष द्या की माझा कसा ग्रोथ होईल, मला कसं टेक्नॉलॉजिकल एखादी माहिती मिळेल, मी कसा बिझनेस सेट करू शकतो, मी कशी मार्केटिंग करू शकतो, मी कसं फायनान्सला मॅनेज करू शकतो. आणि मग त्याला लागणारे रूल्स. लाईफमध्ये आपण बघतो की एखादा व्यक्ती फेल होतो, एखादा व्यक्ती सक्सेस होतो. आपण बघतो की आपल्या बाजूला पण एखादा व्यक्ती खूप सक्सेस झालेला असतो, एखादा व्यक्ती फेल होतो. पण या फेल आणि सक्सेसमध्ये नॉट ओन्ली त्याचं काम डिपेंडेड आहे, तर बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्वमेंट असतात. आणि मग ह्याकडे आपण जसं मागे की एखादं असं का होतं, जसं मी माझ्या लाईफमध्ये बरेचसे प्रॉब्लेम सहन केले. प्रॉब्लेम खूप, इकडनं प्रॉब्लेम की हे वर्कआउट होत नाही. फायनान्शियल प्रॉब्लेम येतो किंवा घरी क्लॅशेस होतात किंवा स्टेबिलिटी नाही, माइंडसेट डिस्टर्ब होतं आहे. मग आपण बघतो अरे यार कसं मी बाहेर येऊ याच्यामधनं. मग अरे काय, मग आपण अपॉर्च्युनिटी शोधतो. आणि ते चांगलं पण आहे, कारण त्यावेळी माणूस अंतर्मुख होतो. नाही तर आपण नेहमी आपल्या दुनियेमध्ये असतो. अरे हे काय ते काय, तिकडे जा, तिकडे फिरायला जा, नुसतं टी व्ही बघत बस, नाही तर यूट्यूबवर हे बघ किंवा नुसतं इन्स्टावर व्हिडिओ स्क्रोलिंग करत बस. पण ज्यावेळी दुःख होतं त्यावेळी माणूस अंतर्मुख होतो आणि ते शोधण्याचा प्रयत्न करतो की माझ्या लाईफचा पर्पज काय, वाय आय एम हिअर, वाय आय एम सफरिंग, मला दुःख काय येतं ते शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे की हू आय एम, मी कोण आहे, मी कशासाठी आलो आहे इथे, हे माणसाने जाणलं प्रयत्न पाहिजे. आणि ते झाल्यानंतर पैसे कमवणं कुठली मोठी गोष्ट आहे, मला नाही वाटत कुठली मोठी गोष्ट आहे पैसे कमवणं, ती सेकंडरी गोष्ट आहे. तुम्ही एखादं स्टार्टअप केलं की स्टार्टअप करण्यासाठी तुम्ही प्लॅन केला की प्लॅन केल्यानंतर मग तुम्ही तसं माइंडसेट म्हणजे तशा टाईपचे फ्रेंड निवडा. अरे त्यांनी तो या फील्डमध्ये सक्सेस झाला, त्याच्याशी फ्रेंड बघा, तशा टाईपचे व्हिडिओज बघा, तशा टाईपचे बुक्सला रेफर करा. फेलियरचं मॅनेजमेंट करा की का फेलियर झालं, गेल्या वेळी मी इथे नुकसान झालं होतं, का नुकसान झालं होतं, कसं त्याला रेक्टिफाय मी करू शकतो, हे बघा. आणि प्रकृतीचा एक सिम्पल नियम आहे. आता हे बरेचसे लोक बोलतात की देव नाही आहे किंवा हे सगळं सिस्टम ॲटोमॅटिकली चालली आहे, पण असं नाही आहे. ह्या प्रकृतीला एक्झॅक्ट नियम्स आहेत आणि या नियमावरच चालते. तुम्ही एखादं पॉयझनचं म्हणजे जे जहरीलं बीज असतं ते जमिनीमध्ये टाकल्यानंतर तिकडनं तुम्हाला गहू नाही येणार, किंवा एखादं गहू टाकल्यानंतर गव्हाचं झाड येणार किंवा ते दुसरं आंब्याचं झाड नाही येणार. तसंच या सृष्टीमध्ये जे तुम्ही करता ते तुमच्याकडे रिटर्न येणार आहे. प्रकृतीचे नियम आहे, कारण वरती एक सर्व्हर आहे, त्या सर्व्हरमध्ये सगळं रेकॉर्डिंग होत असतं, कनेक्टिव्हिटी असते. पण आपल्याला ह्या लोकांनी मिसगाईड करून टाकलं आहे की नाही हे नाही आहे, ते नाही आहे. जातीमध्ये लोकांना डिवाईड करून टाकलं आहे. देअर इज अ नो एक्झिस्टन्स ऑफ गॉड असं ते म्हणतात आहे. आणि त्यामुळे आपला तो फेथ आहे, तो फेथ उडाला. जसं एखाद्या वर्गामध्ये मुलं आहेत आणि त्यांना बघितलं की आज त्या वर्गामध्ये सरच नाही आहे, ते मुलं मस्ती मजा इथे ते करतात. जसं आपल्याला सांगितलं की देवच नाही आहे, मग ते आपण इकडे तिकडे उड्या मारतो, हे करतो ते करतो आणि लाईफचे धक्के खातो. आणि मग 40-50 नंतर मग रोग तयार होतात. मग डायबिटीस, ब्लड प्रेशर, अस्थमा, कधी काय आणि त्रास. हॅपीनेस नाही. आता पण हॅपीनेस नाही, नेहमी प्रेशर. आज हा प्रेशर, तो प्रेशर, बॉसचा प्रेशर. किती दिवस आपण डोकं आहे की प्रेशर कुकर आहे, मला तर कधी ते ब्लास्ट होतं कधी कारण नसा जाम होऊन जातात, ते ब्लास्ट होतं कधीतरी आणि माणूस डेथ संपला. मग त्याचा पूर्ण लाईफचा आपण जर स्टडी केलं की ह्याने लाईफमध्ये केलं काय, 60 एज जगला, जन्मापासनाचा इथे मृत्यू झाला, या 60 एजमध्ये त्यांनी केलं काय, बस डेथ. केलं, लग्न केलं, मुलं झालं, नो नथिंग. मग असं जीवन तर पशूंचं पण आहे ना. आहार, निद्रा, भय आणि मैथून. फक्त जसं आपण रस्त्यावर बघतो कुत्रे असतात, आहार म्हणजे ते खातात, निद्रा झोपतात, भय प्रोटेक्शन करतात आणि मैथून रिप्रोडक्शन्स करतात. तसं माणूस पण करतो, आहार करतो, मस्त जेवतो वगैरे, झोपतो मस्त, लग्न करतो, मुलं पैदा करतो, प्रोटेक्शनसाठी मग घर घेतो, पॉलिसीज घेतो, हे घेतो ते दोघांची टेंडन्सी तर सेम आहे ना.
पण आपल्याला या ईश्वराने आपल्याला इंटलेक्ट दिलं आहे टू डिस्क्रिमिनेट व्हॉट दिस इज. हे डिस्क्रिमिनेशन, बट डिस्क्रिमिनेशन आपण यूज नाही करत, आपल्याला यूज करायला पाहिजे. आणि जर आपण डिस्क्रिमिनेशनला जर आपण यूज केलं ना, आणि आपल्या जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्यांचा जर आपण अभ्यास केला ना, तर आपण इनलाइटन होऊन जाऊ, डेफिनेटली इनलाइटन. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. मी सुरुवातीला नास्तिक होतो. मी असं नाही सांगितलं की तुम्ही भक्त बना किंवा देव, असं नाही. तुम्ही एक सायन्स म्हणून त्याच्याकडे बघा, गीतेचा अभ्यास करा, सायन्स म्हणून एक बघा, तुम्हाला अनगिनत अपॉर्च्युनिटीज ओपन होतील, इनलाइटन होऊन जाल तुम्ही. कारण ज्यावेळी तुम्हाला नॉलेज येतं, ज्ञान होतं की हे कसं 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 चालतं, मग तुम्ही तुमचं विचार करण्याची पद्धत चेंज होते, तुमचे डिसिजन घेण्याची पद्धत चेंज होते. ज्यावेळी आपल्याला डिसिजन घेतं, आपण चुकीचं डिसिजन घेतो, मग आपल्याला खड्ड्यात पडतो आणि मग आपण नोवेअर, आपण काहीच नाही करू शकत. आपण ना धड कुठल्या गोष्टीमध्ये आनंद, ना आपण जेवण्यामध्ये आनंद घेत, ना आपण फॅमिली लाईफमध्ये आनंद घेत. प्रत्येक ठिकाणी त्रास सहन केले, त्रास होत असं. मग यासाठी आपण थोडंसं अपलिफ्ट व्हायला पाहिजे आणि आपल्या विचार करण्याच्या पद्धतीला चेंज केलं पाहिजे, तर जेणेकरून आपण डेफिनेटली चांगला ग्रोथ घेऊ शकतो, चांगला अपॉर्च्युनिटी. आणि व्हायला पाहिजे का, आपण आपल्याकडे चांगलं सांस्कृतिक खूप काही आहे, ग्रंथ आहेत. म्हणजे आपण इन्स्टेड ऑफ फालतूच गोष्टी बघत बसण्यापेक्षा आपण त्याचा थोडासा अभ्यास केला तर आपल्याला डेफिनेटली फायदा होणार. आपण फायनान्शियली ग्रोथ होऊ शकतो. आपण कधी काय होतं, एखादा व्यक्ती फायनान्शियली खूप ग्रोथ आहे पण घरी क्लेश आहे, मग काय फायदा त्या पैशाचा? पैसा भरपूर आहे पण आजार आहे, पैशाचा फायदा काय? किंवा पैसा नाही आहे पण सगळं काय? मग ह्या गोष्टी बॅलन्स, म्हणजे तुमच्याकडे पैसा पण असायला पाहिजे, तुमच्याकडे चांगली हेल्थ पण असायला पाहिजे, तुमच्याकडे चांगले रिलेशनशिप पण असायला पाहिजे, आणि तुमचं माइंड पण काम आणि पीस आणि हॅपी पाहिजे. आणि या जर नसेल, या 4 गोष्टी नसेल, तर तुमच्या बाकीच्या गोष्टीला का व्हॅल्यू नाही. म्हणजे परफेक्ट मनुष्याचं लाईफ आहे, या 4 गोष्टी तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स असल्या ना, तर तुम्ही ग्रोथ करू शकता. आणि ह्याला परफेक्शन आणण्यासाठी थोडंसं तुम्ही आपल्या आध्यात्मिक ग्रंथांकडे वळालात, जग भगवद्गीतेकडे किंवा उपनिषदांकडे वळालात, तर तुम्हाला तिकडनं एक भंडार मिळेल, एक ह्यूज नॉलेज मिळेल, विजडम. आणि मग तुम्ही इनलाइटन व्हाल आणि तुम्हाला वाटेल की आता काय करायचं, आता काय नाही करायचं, शिकायला मिळेल भरपूर आणि तुम्ही ग्रोथ करू शकता डेफिनेटली. नाहीतर मग तेच चालू आहे, काही नाही होणार असं मला वाटतं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, स्पर्धा हा एक विषय मुंबई शहरामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो की एकाच क्षेत्रात अनेक लोक, अनेक जाती जमातीचे लोक सेम व्यवसाय करत असताना बऱ्याच मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. त्याच्यात चालते ती मोनोपॉली आणि होलोपॉली. काही विशिष्ट समाजाचे लोक की आपापली मोनोपॉली करून बसलेत असं ऐकायला येतं. याबाबत काय सांगाल आपण, आणि ह्या समस्येला कसं काय तोंड देता येईल? जर बघा, तुम्ही एखाद्या फील्डमध्ये जर तुम्ही बेस्ट करत असाल तर तुम्ही कुठलीही मोनोपोलीला ब्रेक करू शकता. तुम्ही कुठलंही क्षेत्र असू दे, तुमचं कुठलंही क्षेत्र. आमच्या इथे मी एक सिम्पल एक्झाम्पल देतो, मी नाव नाही घेत पण एक सिम्पल एक्झाम्पल देतो. आमच्या इथे एक हजाम केस कापणारा होता. पण 1980-70च्या काळामध्ये तो जो हजाम होता तो म्हणजे असा बाकडे असतात ना रस्त्यावरती, ते बसून केस कापायचे. आणि त्यावेळी ते राजेश खन्नाची फॅशन खूप फेमस झाले होते, शर्ली, जसं कानावर वगैरे केस आहे. त्यामुळे आणि तो एक्सपर्ट्स होता, साऊथ इंडियामध्ये आला होता आणि तो एक्सपर्ट्स होता ते असे केस कापण्यामध्ये. आणि त्याच्याकडे काय घर नाही, काय बॅकग्राऊंड नाही, काय नाही. त्याने ते एक रस्त्यावर बसून ते चालू केलं. एका दुकानामध्ये कामाला होतं ना, ते दुकान बंद झालं. मग त्याने एक बाकडा घेतला भाड्याने, तिथे स्वतःचं चालू केलं. लाईन लागायची त्याकडे. मग असं करता का दुसरा कारागीर ठेवला, मग तिसरा कारागीर ठेवला, चौथा कारागीर ठेवला. एकाचं दुसरं दुकान झालं, स्वतःचं दुकान गेलं. आज त्याच्याकडे जवळजवळ 40 ते 50 आउटलेट्स आहेत, फ्रँचायझीज आहेत. काम काय करतो? अच्छा, सांगायचं काय, जर तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये एक्सपर्ट झाला की हे जे मी काम करतोय माझ्यापेक्षा बेस्ट कोण नाही करू शकत, मी हे काम बेस्ट अँड बेस्ट करणार, तर तुमच्याकडे कस्टमर्सची रांग लागणार 100%. तुम्ही बेस्ट द्या,
आणि आजकाल कोण बेस्ट नाही आहेत. जे तुम्ही जे सांगितले की कुठल्याही फील्डमध्ये डॉक्टर बघा, वकील बघा, काही डॉक्टर असतात ते नुसते बसून असतात, MD झालेले असतात पण बसून असतात आणि त्यांच्याकडे गेलं पैसे घेतात, हे करतात, 4-5 टेस्ट करायला लावतात, नो रिझल्ट. पण एखादा डॉक्टर असतो त्याकडे रिझल्ट येतो, त्याकडे गर्दी असते. वकिलांचं पण तेच आहे, इंजिनिअरिंगचं पण तेच आहे, प्रत्येक फील्डमध्ये तसंच आहे. जर एक्सपर्ट जो असेल, मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, कुठलाही याचा असेल, तो मोनोपॉलीला ब्रेक करून पुढे जाऊ शकतो. तर तसंच आहे बिझनेसमध्ये पण तसंच आहे. जे तुम्ही काम करता ते तुम्ही बेस्ट करा. कस्टमर प्रायोरिटी हे तुम्ही बेस्ट ठेवा. कस्टमरचा फायदा हा माझा फर्स्ट प्रायोरिटी. ज्या कस्टमरचा प्रायोरिटी ज्या तुम्ही ठेवलात तर तो कस्टमर तुम्हाला 10 कस्टमर आणून देणार. हां, तुम्ही कस्टमर आला की त्याला लुटायला लागला तर मग कसं होणार? कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज अ फर्स्ट प्रायोरिटी ठेवा. तुम्ही त्याला बेस्ट क्वालिटी सेल करा. तुमची काय प्रॉडक्ट असेल तर सेल करा किंवा सर्व्हिस असेल तर बेस्ट सर्व्हिस द्या. तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तुमच्या प्रायझिंग चांगल्या पाहिजेत, तुमची क्वालिटी चांगली पाहिजेत. मग तुम्ही मोनोपॉलीला ब्रेक करू शकता. कुठल्याही फील्डमध्ये असं मोनोपॉलीला ब्रेक करून तो स्लोली ग्रोथ होतो. जसं आता कुठलेही बिझनेसमॅन आहेत जे ग्रोथ झालेले आहे तर त्यांनी सुरुवात तशीच केलेली आहे. ते स्लोली ग्रोथ होऊनच मोठे झालेले आहे. कुठलाही तुम्ही याचं एक्झाम्पल घेतलं, स्टीव्ह जॉब्स. हां, जर आपण बघितलं की स्टीव्ह जॉब्स आहे तर स्टीव्ह जॉबची बायोग्राफी वाचा तुम्ही. तर स्टीव्ह जॉबच्या बायोग्राफी काय, त्याला स्वतःचा आई वडील नाही माहिती, तो अडॉप्टेड झालेला मुलगा, प्रॉपर ग्रॅज्युएट नव्हता, गॅरेजमध्ये राहत होता. स्टीव्ह वॉझनियक म्हणून त्याचा एक मित्र होता, त्याच्यावर राहत होता. स्टीव्ह वॉझनियक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, हा इंजिनियर पण होता. स्टीव्ह वॉझनियकने एक कम्प्युटर बनवला. तो कम्प्युटर हा सेल करत होता. सेल करता त्या गॅरेजमध्ये त्यांनी सुरू केलं ॲपल. आणि करता त्यांनी ग्रोथ असा केला जो आपल्याला माहितीच आहे. प्रॉब्लेम त्याच्यावर पण आले. प्रॉब्लेम असं नाही आले की त्याला त्याच्याच कंपनीमधनं बाहेर काढलं गेलं, पण प्रत्येक फेलियरमध्ये त्यांनी अपॉर्च्युनिटी बघितली. समजलं ना? प्रत्येक फेलियरमध्ये अपॉर्च्युनिटी बघितली. त्याला 90sमध्ये ज्यावेळेस CEO होता त्यावेळी बोर्ड ऑफ डिरेक्टर्सने त्याला त्याच्या कंपनीमध्ये फायर केलं, आपल्याला सगळ्यांना माहिती. पण त्यांनी दुसरी कंपनी सुरू केली है ना, आणि दुसरी कंपनी सॉफ्टवेअरमध्ये गेली आणि त्यांनी ॲपलसाठी ऑपरेटिंग सिस्टीम बनवली. मग ॲपलने तीच ऑपरेटिंग सिस्टीम परत इथे घेतली आणि त्याला परत ॲज अ CEO म्हणून अपॉइंट केलं. म्हणजे पहिला तो फक्त हार्डवेअरमध्ये होता, तो सॉफ्टवेअरमध्ये पण आला, ॲनिमेशन्समध्ये पण आला. म्हणजे फेलियरला त्यांनी अपॉर्च्युनिटीज बघितलं. तर असं होतं की लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात किंवा ह्या गोष्टी होत असतात, बट डझंट मॅटर इट. तुम्ही तुमचा गोलला लक्ष द्या. आणि जसं कोविडमध्ये काही जणांचं नुकसान झालं आणि काही जण रडत बसले, हे झालं ते झालं. रडत कशाला बसायचं? ठीक आहे, एक डोअर बंद होतो दुसरा डोअर ओपन पण होतो ना. तुम्ही अपॉर्च्युनिटी शोधा, तुम्ही ऑप्शन शोधा. किंवा ज्यावेळी तुम्ही विचार करायला लागता एखाद्या गोष्टीचा की मला हे करायचं आहे, दरवाजे आपोआप निघत जातात. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही विचारत ब्लॉक करून ठेवलं त्याला. एखाद्या आपल्याकडे तिजोरी आहे, तिजोरीला आपण बंद करून ठेवलं, त्याच्यावर टाळं मारलं आणि त्याच्या तिजोरीवर आपण बसून कटोऱ्यामध्ये भीक मागत बसलं तर त्या तिजोरीचा उपयोग काय ना? त्याला ओपन करा. आपल्याला दिलं आहे ना, त्याला अनलॉक करायचं. त्याला भरपूर काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळणार, का नाही मिळणार? सर, एक शेवटचा प्रश्न. आपल्या मराठी मुलांसाठी किंवा होणाऱ्या मराठी उद्योजकांसाठी भारताचं वातावरण किंबहुना महाराष्ट्रातलं वातावरण हे उद्योजकतेला पोषक आहे का? त्याबाबत तुमचं काय मत आहे? नाही, आता जे करंट गव्हर्मेंट्स आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट्स केलेल्या आहेत त्यासाठी डेफिनेटली उपयोगात आहे. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आहे, सॉफ्टवेअर्स आहे, बाकीच्या फील्ड आहेत. तर त्यांनी स्टार्टअप करावं, स्वतःचं स्टार्टअप करू शकतात. ते स्टार्टअप करावं. डेफिनेटली चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत ग्रोथ होण्यासाठी. चांगले ग्रोथ होऊ शकतात, म्हणजे बिझनेस वाईज चांगले ग्रोथ करू शकतात ते. असं नाही की फक्त US जाऊन केलं काय. आता बघतो जे यंग जनरेशन आहे ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अब्रॉडमध्ये जातात आणि तिथे सेटल होऊन जातात. ठीक आहे, प्रत्येकाची आपापली चॉईस आहे. बट भारतामध्ये पण खूप काही अपॉर्च्युनिटीज आहे ना, तुम्ही करू शकता. का नाही ग्रोथ करू शकत? डेफिनेटली खूप काही अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप काही पोटॅन्शियल्स आहे. प्रत्येक फील्डमध्ये पोटॅन्शियल्स आहे.
आणि जे फील्ड तुम्ही निवडलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रीम करा स्वतःला चांगल्या बऱ्यापैकी, आणि तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज डेफिनेटली ओपन होणार आणि तुम्ही डेफिनेटली चांगला ग्रोथ करू शकता असं मला वाटतं. संदीप खोत सरांनी अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. मराठी मुलांनी उद्योजकतेकडे वळलंच पाहिजे. उद्योजकतेमधले खाचखळगे कसे असतात, त्यांचे आलेले अनुभव, त्यांना मिळालेला त्यांच्या आयुष्यातला दांडगा अनुभव त्यांनी आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे. आपल्या बॉसची, आपल्या मालकाची जी हुजुरी करण्यापेक्षा स्वतःचा स्वयंरोजगार करून स्वतः मानाने, स्वाभिमानाने जगणं कधीही चांगलं, असं आजच्या ह्या मुलाखतीतून निष्पन्न झालेलं आहे. संदीप सर, धन्यवाद आपले. कॅमेरा पर्सन शर्वसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा.